आताच एक व्हिडिओ बघितला, अगदी मनाला तो व्हिडिओ लागून गेला. अजितदादा यांचे बॉडीगार्ड विदीप भाऊ जाधव यांच्या अंत्यसंस्काराचा तो व्हिडिओ आहे. विदीप दादा जाधव यांना त्यांच्या 7 वर्षाच्या मुलाने अग्नी दिली, हातामध्ये मळकं होतं. खूप वाईट वाटलं. एकदम बालपणीचे दिवस आठवायला लागले. 7 वर्षाचा तो मुलगा आपल्या वडिलांना अग्नी देत आहे, मडकं घेऊन फिरत आहे. ज्यांना वडील नसतात ना, त्यांनाच हे दुःख कळू शकतात. लहान वयामध्ये जेव्हा वडिलांचा हात या डोक्यावरून निघून जातो ना, तेव्हा त्या मुलांचे खूप हाल होतात. काही मुलं असतात का ते लहानपणी वडिलांचा चेहरा सुद्धा बघू शकत नाहीत, एवढ्या कमी वयात वडील सोडून गेलेले असतात. म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला एक मुलगा म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की बॉडीगार्ड विदीप दादा जाधव यांचा जो परिवार आहे, जो लहान मुलगा आहे 7 वर्षाचा, ज्याला हे जग सुद्धा माहिती नाही, काय घडलं असेल याची सुद्धा त्याला परिपूर्ण कल्पना नसेल, त्या चिमुकल्या वेळीला जे आता बहरणार आहे, त्या 7 वर्षाच्या मुलाचा सांभाळ करायला हवा, त्यांना मदत करायला हवे. कारण वडील असतात, वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही. खूप मन भरून आला आज माझं त्या 7 वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ बघून. कारण ज्यांना वडील नसतात ना, त्यांनाच त्यांची किंमत कळते. म्हणून महाराष्ट्र सरकार त्या लहान मुलांच्या भविष्यासाठी बॉडीगार्ड विदीप दादा जाधव यांच्या परिवारासाठी एक माणुसकीचं नातं म्हणून आपण 100% प्रयत्न करायला हवे. तुम्ही त्यांच्या सोबत राहात आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा त्या मुलासोबत राहतील, हीच माझी नम्र विनंती आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे बॉडीगार्ड विदीप दादा जाधव आणि या विमान अपघातामध्ये जे आणखी 4 व्यक्ती मृत्युमुखी पडलेत, त्या सर्व व्यक्तींना आमच्याकडून जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली